विज्ञानाने तर हे सांगितलेलं नाहीये की तुमचं मन तुम्ही स्वतःच्या ताब्यात कसं ठेवाल. प्रॅक्टिकल आहे विज्ञान. विज्ञान प्रॅक्टिकल आहे. मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या शरीरामध्ये मन कुठे आहे दाखवा, विज्ञानाने हे करा, सिद्ध करा, नाही तर विज्ञान नाही सांगू शकत. विज्ञान त्याच गोष्टींचा विचार करतं जे डोळ्यांना दिसतं. मायक्रोस्कोप अंडर का असेना, खाली का असेना, पण ते दिसतं. त्याच्या मागचे फॅक्ट्स विज्ञान सांगू शकतं. पण जे दिसतच नाही, मायक्रोस्कोप अंडर सुद्धा दिसत नाही, त्याबद्दलचे फॅक्ट्स हे अध्यात्म सांगतं. उदाहरणार्थ विज्ञानाला ब्रेन दिसतो, मेंदू दिसतो, मेंदूचे सेल्स दिसतात, पण विज्ञानाला मेंदूत चाललेले विचार दिसतात नाही. विचार नाही दिसू शकत. लाईट्स काहीतरी रिफ्लेक्ट होतात असं एवढं दिसतं, विचार नाही दिसत. पण विचार तर असतात ना, विचार येतात हे मात्र फॅक्ट आहे की नाही. पण मग जे येतात पण ते दिसत नाहीत म्हणजे ते नाहीच असं विज्ञानाचं म्हणणं आहे. पण मग असं आहे का खरं की थॉट्स नाहीच आहेत कारण ते दिसत नाहीत? नाही, असंख्य विचार असतात. तसंच मन आहे ना माणसाला, माइंड आहे की नाही, पण ते दिसतंय का? विज्ञान प्रूव्ह करू शकतंय का? पण ते आहे. मग या गोष्टी ज्या दिसत नाहीत पण त्या अस्तित्वात आहेत अशा गोष्टींचा विचार हा अध्यात्म